थोडा अंधार हवाय. अगदी बरोबर ऐकताय तुम्ही. थोडा अंधार हवाय असंच मी म्हणतोय. खरं तर तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे मला अंधाराकडून प्रकाशाकडे ने अशी प्रार्थना आपण रोजच करत असतो. पण हल्ली सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठला असेल तर तो म्हणजे अंधारच होत नाहीये. सगळीकडे इन्व्हर्टर असतात आणि अगदीच नसले तरी लोक दुसऱ्या सेकंदाला मोबाईलचा लाईट लावतात आणि अंधार घालवतात. त्याच्यामुळे दुसऱ्या क्षणी तुम्हाला तुमच्या पुढचं आजूबाजूचं दिसायला लागतं. पण तिथेच खरा प्रॉब्लेम असतो. मला आठवते आमच्या लहानपणी इन्व्हर्टर, मोबाईल वगैरे काही नव्हतं. मेणबत्त्या आणि कंदील हेच आमचे ऑप्शन्स. आणि हमखास परीक्षांच्या वेळेला लाईट जायचेच. पण त्याची आम्हाला सवय झाली होती. पण कधी रात्री लाईट गेले तर दुसऱ्या सेकंदाला आजीचा आवाज यायचा. कोणीही जागचं हलायचं नाही. आहे त्या जागेवर बसून आपापले डोळे 2 मिनिटं घट्ट बंद करा. आणि आम्ही डोळे घट्ट मिटायचो. मग 2 मिनिटांनी आजीचा आवाज यायचा, आता हळूहळू डोळे उघडा आणि आपोआप अंधारात दिसायला लागेल बघा. आणि खरंच मगाशच्यापेक्षा आता थोडं दिसायला लागलेलं असायचं. मला अजूनही याचं अप्रूप वाटतं. मुळात अंधारात असताना डोळे का मिटायचे, त्यानं काय होणार, पण डोळे मिटून उघडले की दिसायला लागायचं हे मात्र खरं. मला वाटतं की जुन्या पिढीला ही सवय झाली होती. अंधारात असलो की अजून घट्ट डोळे मिटून आत डोकवायचं, स्वतःचे डोह धुंडाळायचे, आपल्या जाणीवा नेणीवाचे झरे मोकळे करायचे आणि मग वाटा स्पष्ट होत दिसायला लागत असाव्यात. आणि आपण शोधलेली आपली वाट असेल तर मग ती आपलीच वाट असते. त्याच्यामुळे ती चालणं सुकर होतं, त्याचं ओझं होत नाही आणि त्या वाटेवरचा प्रवास समाधान देणाराच असतो. माझ्या आजोबांचा पण एक लाईट गेले की आवडता डायलॉग असायचा, अंधारात रस्ता दिसतो आणि उजेडात फक्त खड्डे दिसतात. दिवे येईपर्यंत तुमचे रस्ते तुम्हीच शोधा. लहानपणी मला हा विनोद वाटायचा. पण हल्ली आजोबा आठवतात, त्यांचं वाक्य आठवतं आणि आता कुठे त्याचा अर्थ 50 वर्षांनी थोडाफार कळायला लागलाय. स्वतःच्या तरुणपणी परिस्थितीच्या अंधारात त्यांनी कष्ट सोसले, वार लावून जेवले, शिकले, नोकरी केली आणि आपला रस्ता शोधला. स्वतःच्या पोटाला चिमटा काढून मुलांना इंजिनियर केलं. त्याची फळं आम्ही आता उपभोगतोय. कधी नव्हे तर परवा खूप वेळ लाईट गेले. इन्व्हर्टर बंद पडला तर किती चिडचिड. डेटाचा स्पीड थोडा कमी झाला आणि लॅग आला की त्रागा ठरलेलाच. पिझ्झा अर्ध्या तासात डिलिव्हर नाही झाला तर फ्रीची मागणी. उजेडात फक्त खड्डे दिसतात हेच खरं. पण हल्ली अंधारच होत नाही हो. मुळात अंधारच माहीत नाही. आजूबाजूला सारखा लाईट असतो पण तो एनलाइटन करू शकत नाही. आणि डोळेच कधी न मिटल्यामुळे आत डोकवायची वेळच येत नाही. इन्व्हर्टर, मोबाईलच्या लाईटनं आजूबाजूचं दिसतं आणि फक्त आजूबाजूचं दिसलं तर फक्त स्पर्धाच वाढते. पण वाट नाही सापडत. वाट सापडायची असेल तर आत डोकावता आलं पाहिजे. आपापले डोह धुंडाळता आले पाहिजेत. अंधारात तळाशी पोचणं सोपं होत असावं आणि मधून मधून म्हणूनच मिट्ट अंधार हवा. नटसम्राटमध्ये नटसम्राट श्रीराम लागू म्हणतात, कुणी घर देता का रे, कुणी घर देता का. तसंच मी म्हणतोय, कुणी अंधार देता का रे, कुणी थोडासा अंधार देता का. लेखक अनामिक. अभिवाचन अनिल खडके. मोबाईल नंबर 9822
004242.